राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। दुपारी आपण पुढारी न्यूजशी संवाद साधत असताना सुद्धा या मुद्द्याची चर्चा झाली होती। अखेर आता कृषी खातं हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलंय। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? जर हे कृषी खातं दत्ता मामा भरणेंकडे जर सोपवलं असेल तर ज्या आमच्या कोकाट्यांकडनं सातत्याने जे काही वक्तव्य गेले आणि त्याच्यामुळे शेतकरी बंधू वडीलधारी मंडळी जे नाराज झाले होते किंवा त्यांना ज्या वेदना झाल्या होत्या त्याची दखल घेऊन जी कारवाई करण्याचं अजितदादांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने ती कारवाई त्यांनी केलेली आहे। आता काही विरोधकांचं म्हणणं होतं मंत्रिपदाचाच राजीनामा घ्यावा, तर मी दुपारीही सांगितलं की विरोधक म्हणतील त्याच पद्धतीची कारवाई करू शकत नाही, कारण का ती जे आमदार आहेत ते 5-5 टर्म त्यांच्या मतदारसंघातून निवडून आलेले असतात। त्याच्यामुळे त्यांनी ते खाते बदल जर केला असेल तर ही चांगली गोष्ट आहे की ज्यांनी मागणी केली होती तिथे शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव घेऊन हे खातं बदललेलं आहे। आणि यापुढे मला वाटतं कृषी खातं असेल किंवा क्रीडा खाते असेल, दोघंही चांगल्या जबाबदारीने आणि जोमाने लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं त्याचं कामकाज निश्चित केलं जाईल। नाही ताई, आपण जसं म्हणताय की शेतकऱ्यांची जाणीव ठेवत हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला, मात्र बऱ्याच प्रकारे अशी सुद्धा मागणी होती की थेट राजीनामा घ्यावा। मी पुन्हा सांगते की हे थेट राजीनामा घ्यावा हे कोण म्हणत होते? हे विरोधक म्हणत होते। आणि विरोधक काही लोकशाहीमध्ये जरी त्यांना अधिकार असेल तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना त्यांच्या कायद्याच्या अखत्यारीत असलेल्या कायद्यातनच कारवाई करावी लागणार आहे। जो काही रम्मी खेळण्याचा त्यांचा व्हिडिओ जारी करण्यात आला होता त्याच्यावर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं, तरी सुद्धा की बाबा शेतकऱ्यांना त्या गोष्टीच्या वेदना झाल्या, शेतकऱ्यांच्या समस्या समजणारा मंत्री हवा आहे या मागण्या ज्या होत होत्या त्याची जी मागणी केली होती त्या मागणीनुसार राजीनामा न घेता कृषी मंत्रीच बदलून दिलेले आहेत ना। त्यामुळे निश्चित मध्ये जी काही त्यांची मागणी होती विरोधकांची ती त्यांना जशाच तशी नाही पण कायद्याच्या चौकटीमध्ये त्याच्यामध्ये बदल करून दिलेली आहे। नक्कीच ताई, आपल्या मताशी सहमत आहे। मात्र शेवटी आता मोठा निर्णय झाला आहे। कृषी खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेण्यात आलं। थोडक्यात जो विधिमंडळामध्ये सर्वात जास्त गाजलेला मुद्दा होता तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याची चर्चा झाली। मात्र हे प्रकरण माणिकराव कोकाटे यांना भोवलं, यावरती आपण सहमत आहात का? या आधी सुद्धा माणिकराव कोकाटे यांचे काही वादग्रस्त वक्तव्य होते? नाही, भोवलं म्हणण्यापेक्षा लक्षात घ्या की काही जे काही सत्ताधारातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना वारंवार अजितदादा असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील यांनी तंबी दिलेल्या होत्या, सूचना दिलेल्या होत्या। आता जर जो व्हिडिओ आला त्याच्यावर त्याच्या आधीची काही जी वक्तव्य आली जी त्यांना म्हणायची नव्हती, कारण का लक्षात घ्या 5 टर्म ते निवडून आलेले आणि मंत्रीपद हे पहिल्यांदा मिळालेलं आहे। त्या नॉर्मल बोलण्याच्या ह्याच्यातनं ते जे त्यांना मंत्रीपद दिल्यानंतर जी काही आचारसंहिता पाळायला पाहिजे ती त्यांच्याकडनं बोलण्यातनं किंवा त्यांचा व्हिडिओ काढून तो प्रसारित करण्यात आला। इतर मंत्र्यांचे एवढे कारनामे झालेत, त्यांच्यात अजून कारवाई चालू आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय अजितदादांनी ज्यांनी त्याच्या बाबतीतल्या तक्रारी केल्या त्याला न्याय दिलेला दिसतोय आणि हे सरकार माननीय अजितदादा, आपला मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद। पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।